नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये. सो गाईज, वेलकम आहे तुमचं आपल्या वेब सिरीजच्या सेकंड एपिसोडमध्ये, जिथे आपण एक्सप्लोर करणार आहोत स्पायसी गट्टा. आणि ते लोकेटेड आहे आपल्या प्रभादेवीमध्ये आणि पूर्ण ॲड्रेस मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे, तर तो नक्की चेक करा. आणि चला बघूया. सो गाईज, माझं मोमोज प्लॅटर इथे आलेला आहे. मी आधी सांगते की कोणते कोणते मोमोज त्यात आहेत. स्टीम मोमोज आहेत, पहाडी मोमोज आहेत, रेशमी मोमोज आहेत आणि तंदुरी मोमोज आहेत. अँड लेट मी टेल यू गाईज, हे सगळे जे मोमोज आहेत ते पनीरचे मोमोज आहेत. अँड दिस इज मोमोज प्लॅटर, जे आय गेस इथेच अवेलेबल आहे. कारण मी तर खाल्लेले आधी मोमोज प्लॅटर मी कुठे खाल्लेले नाही आहे. सो लेट्स ट्राय. आधी मी स्टीम मोमोज ट्राय करते. चटणीमध्ये पूर्ण डिप झालेले आहेत. चटणी ॲज युजल स्पायसी आहे, मस्त आहे. मेयोनीज पण त्यांनी दिलेलं आहे. डिप करते मी त्यात थोडं. फिलिंग खूप आहे. पनीर खूप फ्रेश आहे जे यूज केलेलं आहे त्यांनी. हे स्टफिंगसाठी स्टफिंग पण एकदम भरभरून टाकलेलं आहे. आणि जे वरचं कोटिंग आहे ते प्रॉपरली कुक्ड आहे, प्रपोर्शनेट आहे. म्हणजे फिलिंग आणि कोटिंगमध्ये प्रॉपर बॅलन्स आहे. असं फिलिंग जास्त आणि हे कमी, किंवा कोटिंग जास्त आणि फिलिंग एकदम थोडं, असं काहीच नाही आहे. प्रॉपर एकदम प्रपोर्शनेटमध्ये आहे. खूप मस्त, यम्मी आहेत, यम्मी. मी आता पहाडी मोमोज ट्राय करते, पनीर पहाडी मोमोज. हे समथिंग युनिक आहे, कारण का मोस्टली हे चिकनमध्ये अवेलेबल असतात. व्हेजमध्ये हे युजली कुठे भेटत नाहीत. मी तरी युजली कुठे बघितले पण नाही, ना खाल्ले. सी, त्याचं जे मॅरिनेशन आहे ना, खूप यम्मी आहे, खूप स्पायसी आहे. आणि तो स्मोकी फ्लेवर एकदम परफेक्ट येतोय. आणि जे पहाडीची जी नॉनव्हेजला टेस्ट येते ना, तशी सेम टेस्ट आलेली आहे ह्याला. असं वाटतं मी कबाब खाते आहे, तशी एकदम प्रॉपर टेस्ट आलेली आहे. खरंच मस्त आहे, खरंच मस्त आहे. आय कॅन कीप इटिंग इट, एवढं मला आवडलं नाही. नेक्स्ट मी रेशमी मोमोज ट्राय करणार आहे, पनीर रेशमी मोमोज. हे पण मला थोडं युनिक वाटले, कारण का हे सगळे मी नॉनव्हेजमध्ये ऐकलेलं आहे. पनीरमध्ये मी फर्स्ट टाइम ऐकते आणि खाते आहे. आणि फ्लेवर ना एकदम चटपटा फ्लेवर येतो ह्याला, एकदम असा टँगी. आय गेस त्यांनी त्यांचं जे मॅरिनेशन आहे ते एकदम असं टँगी आणि स्पायसी मिक्स आहे, तसा एकदम फ्लेवर येतो त्याला. रेशमी बोलल्यावर कसं मोस्टली स्वीट असतात, हे स्वीट नाही आहे, परफेक्ट आहे. एकदम असा स्पायसी पण नाही आहे आणि एकदम असं स्वीट पण नाही आहे. एकदम टँगी आणि मस्त, एकदम चटपटीत आहे. आणि ते मियोनीज आणि चटणीसोबत एकदम मस्त लागतंय. मस्त. आता लास्ट तंदुरी मोमोज आहेत, ते मी खाऊन बघते.
तुम्ही बघू शकता पनीरचे पीसेस एकदम मोठे मोठे क्यूब्स टाकलेले आहेत त्यात आणि एकदम फिलिंग एकदम जनरस फिलिंग आहे. अलॉंग विथ दॅट तंदुरीचा फ्लेवर जो आहे, स्मोकी फ्लेवर जो आहे तो प्रॉपरली बॅलन्स केलेला आहे. एकदम असा स्ट्रॉंग फ्लेवर असतो तसं नाही, एकदम परफेक्ट तंदुरीचा फ्लेवर येतोय त्याला आणि त्याचं जे कुकिंग आहे, पोट असतो त्याचा तो एकदम परफेक्टली मॅरिनेट पण झाला आणि कुक पण झालेला आहे. त्यामुळे ते खायला एकदम मस्त लागतं. एकदम परफेक्ट तंदुरी मोमोज खाल्ल्याचा फील येतोय. आणि त्यांची चटणी खूप मस्त आहे. स्पायसी आहे, टँगी आहे आणि तो मेयोनीज सोबत एकदम परफेक्टली ते मिक्स होऊन जे लागतं ना, आहा मस्तच. तुम्ही सध्या मोमोज एन्जॉय करते, तुम्ही तोपर्यंत नेक्स्ट डिश बघा आपण काय कव्हर करणार आहे. चला. माझा पनीर शॉर्मा इथे आलेला आहे. आय गेस यांनी पनीर ह्याच्यात फ्राईड पनीर टाकलेलं आहे. वाव, पनीर फ्राईड पनीर टाकला. गमे ते पनीर एकदम असं क्रिस्पी लागतं वरून आणि आतून एकदम फ्रेश आहे. पोटॅटो टाकले त्यात, पिकल टाकलेलं आहे, शॉर्माचं जे पिकलं असतं ते, आणि त्यांची शेजवान चटणी वाव आहे वाव. त्याच्यामुळे जो फ्लेवर येतोय ना, खूप मस्त फ्लेवर येतोय. मी कॅबेज पण टाकलाय, खूप भरभरून चीज टाकलेलं आहे, मेयोनीज टाकलाय. तुम्ही बघू शकता एकदम फिल्ड शॉर्मा आहे, मस्त आहे. पनीर ते फ्राय केलं ना, त्याच्यामुळे ते जो फुल एनहान्स होते. खूप मस्त फ्लेवर येतोय त्या पनीरचा, एकदम असा वेगळाच फ्लेवर येतोय. आणि ह्याच्यात ॲल्पिनो मेयोज टाकलेला आहे, त्याच्यामुळे ते टँगी फ्लेवर पण येतोय त्याला. व्हेज जी लोक म्हणजे व्हेज प्रिफर करतात त्या लोकांसाठी हायली रिकमेंड आहे. तर आता मी नॉनव्हेज स्वतः खाते, सो मी नॉनव्हेज शर्मा पण खाल्लेला आहे, बट मी व्हेज शर्मा फर्स्ट टाइम खाते आणि मला पर्सनली तो खूप आवडला आहे. सो व्हेज जे स्पेशली खातात त्यांच्यासाठी हायली हायली रिकमेंड आहे हा. नक्की या आणि टेस्ट करा, खूप मस्त आहे. सो गाईज, माझा पनीर शॉर्मा खाऊन झालेला आहे. त्यानंतर मी फ्रेंच फ्राईज खाणार आहे. सो तुम्ही इथे बघू शकता म्हणजे फ्रेंच फ्राईज इथे आलेले आहेत. चीज एकदम भरभरून टाकलेलं आहे त्याच्यावर. इट्स अ लिक्विड चीज आणि ते एकदम फुल क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता की फ्राईज एकदम गोल्डन क्रिस्पी आहेत आणि त्याच्यावर मस्त हे लिक्विड चीज असं फ्राईज एकदम गरम गरम आहेत म्हणून एकदम मेल्ट झालेलं आहे. खूप मस्त लागतं, टेस्ट एकदम क्रिस्पी लागते आणि ते एकदम गरम गरम खायला खूप मजा येते. सो गाईज, माझे हे फ्राईज खाऊन झालेले आहेत, बट हा एपिसोड इथे संपलेला नाही आहे. वी नो की ही वेब सिरीज आहे, पण इथे एक अशी युनिक डिश भेटते जी आम्हाला मनापासून वाटलं की तीही एक कव्हर केली पाहिजे, जी नॉनव्हेज आहे आणि ती आपल्या नियर बाय एरियात तरी मी कुठेच खाल्लेली नाही आहे. सो तेच कव्हर करणार आहे मयूर. तर चला बघूया ते काय आहे.
गाईज हीच ती युनिक डिश आहे जी आज आपण इकडे एक्सप्लोर करायला आलो आहे, ज्याचं नाव आहे ओपन चिकन शॉर्मा विथ फ्रेंच फ्राईज. सो गाईज तुम्ही बघू शकता की कंटेनर फुल लोडेड आहे चिकननी आणि याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सॉसेस पण टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये खाली त्यांनी बेस केलेला आहे तो फ्रेंच फ्राईजचा. ते मी तुम्हाला आता काढून दाखवतो. जे त्यांनी फ्राईज टाकलेले आहेत. सो आता मी मिक्स करतो आणि खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो कसा आहे. हे जे युनिक जे कॉम्बो यांनी बनवलेलं आहे इकडे चिकन शॉर्मा विथ फ्राईजचं आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी सॉसेस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये बार्बिक्यू सॉस, तंदुरी सॉस आणि मायोनीज हे सगळं मिक्स केलेलं आहे. त्यामुळेच माऊथमध्ये फ्लेवर्स एकदम बस्ट होत आहेत. चिकन तुम्ही पाहू शकता एकदम वेल कुक्ड आहे. फ्राईज जे आहेत ते क्रिस्पी लागत आहेत आणि फ्राईज आणि चिकन ह्याचं जे कॉम्बो बनवलेलं आहे ते एकदम बेस्ट लागतं आहे. सो तुम्ही इकडे नक्की या, एकदा हे युनिक कॉम्बो यांचं ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अगर असे ये काय बघते आउटरो तर दे. अरे सो गाईज आमचं तर मस्त खाऊन झालेलं आहे. तुम्ही या नक्की विजिट करा आणि यांचे मोमोज जे काही आम्ही युनिक डिशेस दाखवलेत ते नक्की ट्राय करा आणि आमच्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. 3, 2, 1 3, 2, 1 स्टार्ट आहे. तर चला बघूया ते काय आहे. सर्व खाऊ सण ओपन आहे शॉर्मा. तर काही हीच ती युनिक टफ आहे रे. आता तिकडे बघून बोलू का? बाईट घेतल्यावरती मग कट मारा.